श्री स्वामी समर्थ. तर आज चंपाषष्ठी आहे. तर खंडोबाला प्रत्येक घराघरात जे नैवेद्य असतं ते म्हणजे रोडगा, भाकरी आणि भरीत असतं वांग्याचं. तर ते बघा मी आज बनवत आहे. तर वांगे आणि मिरची अगोदर पाण्यामध्ये गरम पाण्यात शिजवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बारीक चिरून पात टाकलेली आहे, लसण पण आहे आणि कांद्याची जी पात असते आणि भेंडी ही बारीक चिरून मी टाकलेली आहे. तर ते करता वेळेसच माझ्या हातनं हा कप फुटला. त्याचं मला खूप वाईट वाटलं. कारण का ते सांगते. कारण लास्ट टाईम जिथं मी 4-5 वर्ष जॉब करत होते, तर त्या कंपनीमध्ये आमचा कॅम्प होता. तर तिथे मला हे गिफ्ट म्हणून असं त्यांनी दिलेलं होतं. तर ते खूप छान मी जपून ठेवलं होतं. 4-5 वर्ष झालं होतं. पण या घाई गोंधळामध्ये ते वरून खाली पडलं आणि फुटलं. तर बघा, तर मी हे आताच बनवत आहे. तर ते खलबत्त्यामध्ये बारीक ठेचून घेत आहे आणि छान अशी त्यात कोथिंबीर टाकली. हवं असेल तर तुम्ही यात फोडणी पण देऊ शकता. पण आजच्या दिवशी यालाच महत्त्व आहे की ती फोडणी न देता असंच म्हणजे शिजवलेलं आणि ते ठेचलेलं खायचं असतं. तर हे भरीत माझं बनवून झालेलं आहे. तर या दिवशी चंपाषष्ठीच्या दिवशी या भरिताला महत्त्व का आहे तर ते मी सांगणार आहे. तर चंपाषष्ठी जे मार्तंड भैरव षडयात्रोत्सव जो सुरू झालेला आहे 21 तारखेपासून ते 6 दिवस, तरी त्याची आज समाप्ती आहे म्हणजे चंपाषष्ठी. तर या दिवशी खंडोबा व स्कंद या दोन्ही नावामध्ये साम्य असल्यामुळे काही लोक शिवाचा अवतार किंवा भैरव रूप मानले जाते. तर याचाच पुरावा म्हणून खंडोबाच्या घरात कुत्र्याला अनन्यसाधारणतः स्थान दिलेलं आहे. म्हणून भैरवनाथाचे वाहन म्हणूनच कुत्र्याला असे संबोधले जाते. तर लहानपणी मी आजी वगैरे किंवा माझी आई सांगायची की कुत्र्याला आजच्या दिवशी नैवेद्य दाखवतात आणि मलाही ते बऱ्याचदा म्हणायची की तू जा 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 की दाखवून दे. तर मी म्हणायची काय असतं हे, कुत्र्यांना का दाखवायचं? तर त्याचा अर्थ मला आत्ता समजतोय. तर खरंच काही गोष्टी ज्या असतात किंवा देवधर्माचा आपण करतो त्यामागे काहीतरी कारण असतं. तर मी जेजुरीहून टाक आणलेला होता. तर ते माझं अभिषेक वगैरे करून झाला असेल, तुम्ही बघितला असेल आणि सगळ्या देवांना वगैरे मी नैवेद्य दाखवलेला आहे. भाकरी, कांदा, लिंबू आणि मिरची हे असं आजचं काही नैवेद्य आहे. आणि जी खंडोबाचा जे भंडारा आणला होता ते पण देवांना दिलेला आहे. स्वामींना पण छान असा नैवेद्य दाखवलेला आहे. तर तुमच्या इकडेही असाच नैवेद्य असतो का आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय तेही मला कमेंटमध्ये सांगा. तर आजच्या पुरतं एवढेच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये अशा छान छान व्हिडिओच्या माहितीसोबत. तोपर्यंत बाय.